पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या मातीत विनोदाचा हशा पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या बागायतदारांचं, अर्थात आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया त्यांना कौतुकाचा हमखास हमी भाव देणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत कासरा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी आपल्या रांगड्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे गणेश यादव सर. हिंदी मराठीमध्ये आपल्या सशक्त अभिनयानं छाप पाडणारी अभिनेत्री स्मिता तांबे. या सिनेमाद्वारे पदार्पणासाठी सज्ज असलेला जन्मेजय तेलंग. या सिनेमाचे दिग्दर्शक विकास मिसाळ. या चित्रपटाचे निर्माते रवी नागपुरे आणि सहनिर्माते राजू धुमणे सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता इथे होणार आहे एका उपोषणाची समाप्ती आणि यातून आपल्या हास्याच्या मागण्या पूर्ण होणार हे मात्र नक्की. त्याचसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. 5 4 3 2 1. झाले बुवा 21 दिवस पूर्ण एकदाची. दादानू, अभिनंदन अभिनंदन. कच्च्याला काय कच्च्याला, उठा उठा उठा. सावकाश सावकाश सावकाश. अहो, उपोषणाचे 21 दिवस पूर्ण झाले. बरोबर या टायमाला 21 दिवसापूर्वी तुम्ही इथं उपोषणाला बसला होता. आणि विशेष म्हणजे काय आहे, कल्लीला पण नाही कधी 21 दिवस झाली ती. बरोबर. तुम्हाला नाही कळलंय, मना कळलंय रे. या भुकेने एक एक मिनिट मना 21 दिवसासारखं वाटतात. अरण्या तू कशाला काळजी करतोस? अरे थोडासा अजून धीर धर. हा मग, अरे त्या आपल्या मालकाची ती सेक्रेटरी नाही काय, फटाकडी रे ती, अशी तुडुक 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 चालती ती. मोऱ्यांनू, ती सेक्रेटरी फटाकडी. अहो, एखादी बाई ना ठुमकत ठुमकत चालते. तुडुक तुडुक कोण चालतं? डोले फुटले आहेत तुमचे? तुझे डोले फुटले काय चालताना कधी बघितलेस काय? काय घबरा. माझा ठरलाय काय? माझा ठरलाय ती कधी येईल आणि सांगेल तुमच्या मागण्या पूर्ण झालेली आहे. माझा आता ठरलेला आहे. काय? ती आली तर नोकरीच्या शेवटच्या दिवशी सांगायचा माझ्यावर जेवायला येणार काय. अरे लागली तर लागली लॉटरी, त्याच्यात काय आहे. मोरेनू, अगरबत्तीने दिवा पेटतो काय कधी? कशाला एवढं करता पाहिजे? ठरलंय ते करूया. निघूया चला. कुठं निघूया? कुठे काय चाललंय? कजमन विसरला काय? यांच्या पोराचा बर्थडे आहे. वहिनी बोलल्या घरी येऊन केक खावा. केक खाऊन येतात. होय होय, आणि बासुंदी पुरीचा बेत आहे, ते जाताना घेऊन जायला लागेल. बरोबर. अरे पण नको रे, आरण्याला टाकून जायचं म्हणजे कसं जीवावर येतं ना. मला जावं लागणार यार. जावं लागणार आहे. त्यांचं उपोषण आहे. आपण जाऊन पटकन येऊया. चला. हा, काय करू माहितीये काय, 2 थेंब टाकूया तिथं याच्या नावात. मेलाय वाचारांनो, मेलाय मी 2 थेंब टाकायला. एकट्यासाठी मी इकडे बसलोय, आपल्या सगळ्यांसाठी बसलो नाही रे वाचारांनो. तुम्ही तिकडे केक जाऊन खाणार, बासुंदी खाणार, पुरी खाणार वाचारांनो. तुम्ही एवढं दिवस उपाशी आहे ना रे वाचारांनो. आपल्या सगळ्यांना पद्मावती पाहिजे ना. काय हवं? पद्मावती नाही, पदोन्नती. ही कोण आहे? पदोन्नती म्हणजे प्रमोशन. हा, कळत नसेल तर करून देतो याच्यावर. अरे मग बचारून तसं लिवा ना इकडे. एक तर काय खाल्ले नाही मला सुचत नाही ना. बरोबर बरोबर आहे. बरोबर नाही. हो, तुमचं दुःख आम्हाला कळतं आहे, पण तुम्ही आमच्यासाठी जे करता आहे ते आम्हाला कोणाला जमणार नाही आहे. उपोषण केला आहे तुम्ही, उपोषण आमच्यासाठी. बरोबर झाले बसाऱ्यांना मला कळलं नाही 21 दिवस एवढे लांबल म्हणून.
आता काय? हॅलो आली आली फटाकडे आली. हॅलो अरे देवा. हाय हॅलो ही फटाकडी सॉरी काय नाही वाट वाकडी आहे असं म्हणत होते तर तुम्ही सरळ कशा आलात वाट वाकडी. अरुण काका गुड न्यूज आहे काय काय तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत उपोषण सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. हमारा नेता कैसा हो. अरुण कदम जैसा हो. नीम का पत्ता कड़वा है. अरुण कदम बढ़िया है बढ़िया है. बढ़िया है. वाह वाह वाह. अरुण काका आणि तुम्ही सगळ्यांचे प्रमोशन लेटर तयार करायला घेतले. हो. वा 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 अरण्या जिंकलास रे जिंकलास. आता तुझ्या मुलं आम्हाला सगळ्यांना प्रमोशन मिळालेलं आहे. आई रे बरोबर ना? बरोबर. मी काय बोलतोय आता झालंय ना मला द्या ना काहीतरी. अरे मागवलंय सगळं अबीर गुलाल फटाके सगळं मागवलेलं आहे. मी काय बोलतो काहीतरी खायला प्यायला मागवा ना. अरुण काका ज्यूस मागवलाय. बने ज्यूस घेऊन येत असेल मी स्वतःच्या हाताने तुम्हाला ज्यूस पाजणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही हवंय ना तुम्ही सगळं मागवणार आहे. मला क्रीम रोल पाहिजे क्रीम रोल. वा वा. मी लई दिवस झाले मी क्रीम रोल बघितला नाही. मला समोसा पण खायचा आहे. समोसा मी सांगते बनेला बने बने. लांब आहे वाटतं. बन्याला थँक्यू अरुण काकांसाठी 8-9 प्लेट समोसे आण. लगेच कुठे पितोस. अरे वचन पिवते थोडेसे. ऐकून घे माझा थांब जरा थांब. हो ऐक मालकाच्या माणसानं आणून द्याला नाही. मालकाचा डाव असेल तुला उडवायचा मग काय करायचा. हा नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. कसं आहे कदमानू तुमच्यामुळे आम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे म्हणजे ह्या सगळ्याचं मूल तुम्ही आहे. त्यांनी मूल उपटण्याचा प्रयत्न केला तर बरोबर आहे. अरे याच्यात विष असू शकता. अरे नाही असं होत. अरे एका घोटात मरशील माहितीये. अप्रा. तसा तुला मी जाऊन देणार नाही. मी आधी टेस्ट करतो विष आहे काय बघतो नाही तर उगा मरून जायचा बाकी काही नाही. नाही विष नाही. नाही नाही, नाही बघू दे, थांबा इकडे. नाही, तुमच्या ना वरच्या ओटाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळत नाही विष विष. मी इथला इथला हाय हाय है ना? ज्यूस आहे ज्यूस ज्यूस आहे? तुमचा किती अविश्वास दाखवता. इथे द्या 1 मिनिट. हे घ्या आता प्या. अरे काय नाही. हाय त्याच्यामध्ये काय वाटतं रे काय घ्या. अरे 4 थेंब उरले आता ते काय अत्तर म्हणून चिंपडू अंगराव. सॉरी मी अरुण मामा तुम्ही शांत व्हा. मी मागवते ना मी मागवते अजून परत एक मागवते. बने बने ये मी अजून एक मागवते. तुम्ही शांत व्हा. टेन्शन मी सगळं मागवणार. अजून एक ग्लास ज्यूस घेऊन या. जा पटकन जा. हे घ्या. अये येड्या. अय्या, हळू. सावकाश. येड्यास काय समोसा काय खातोस. अरे परत त्या मालकाच्या माणसानं आणून द्याला नाही समोसा. त्याचा डाव असला उडवायचा मग काय करशील. काय काय सांगता येतोय काय तो ह्याला एक दे. म्हणलं मी दे टेस्ट करून बघते. म्हणलं दे ना. मग? अरे वसरनु हा? माझ्यासाठी मागवले ना हा समोसा हो. मग मना खाऊ देणार रे. मी काय म्हणतो ह्याच्या समोर बरं दिसत नाही नाही. आणि जरा बरोबर आहे. कोपऱ्यात जाऊन खाऊया आपण. जाऊया. तुम्ही त्या कोपऱ्यात जा आम्ही ह्या कोपऱ्यात जातो. तर इकडे. एकाच कोपऱ्यात सगळी माणसं नको ना. या इकडे या. त्या फ्रेम मध्ये बसत नाही ना. अरे वसरनु माझ्या समोर नाही म्हणजे इकडे तिकडे पण नाही ना वसरनु. पूजा पूजा. अरे मी हा समोसा ना कदम महत्वाचा आहे मला. ऐका ना हा थोडी गोड चटणी असते ना तर छान लागलं असतं समोसा. तुम्हाला गोड चटणी हवी. हो. अरे जरा गोड चटणी अंदर जाऊन. तिच्यात घालून फिरतो मी. मग समोसा आलाय मी तू वसरन चटणी मागताय मला. मी काय बोलतो दादा नु भडकताय कशाला. चटणी मागली किंडी नाही मागितलेली. मला समोसा द्या ना रे. ऐकून घ्या समोसा कसा खाल. हो उपोषण समोशाने सोडायचं नसता. बरोबर आहे. ते लिक्विड बरोबर आहे. दादानू काय असतं जेव्हा आपण उपोषण करतो ना तेव्हा पोट कोरडं पडतं. तर जठर असतं ना आतलं त्याला काहीतरी ओलं ओलं पाहिजे असतं म्हणून ते सगळं बसलेलं असतं. त्यामुळे लिक्विडनं सोडायचं असतं सगळं. अरे पण जठर माझ्या कानात येऊन सांगते वसाऱ्या काहीतरी हात पचकन घालले तर मरशील. नाही नाही हो कदमानू उगा रीतीबाई थोडक्या वेळ मोडू नका. हे बघा काय आहे रीतीबाई आपण पाहूया समजलाय तुम्हाला. हा
हत्ती गेलेला आणि शेपूट राहिलेला आहे. हा पण वसाऱ्यांनो थोडंसं खातो ना. मी काय बोलतो मी आहे ना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.